उपक्रमांतर्गत त्या विद्यार्थ्यांचा तणाव भीती चिंता ज्या आहेत त्या दूर होतील आणि आनंददायी दिवस जो आहे दिवस कसा राहील याच्यावर फोकस करण्याचं काम सगळ्या सुरुवातीला आपल्याला दिसून. तर मला जो विषय दिलेला आहे गेम बेस्ड लर्निंग हे सुरू करण्याच्या पूर्वी एक विनंती आहे की आपला मोबाईल आपल्याला सर्वांकडे आहे. मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जावा आणि वेग ग्राउंड नावाचे एक मोबाईल ॲप आहे ते ॲप कृपया डाउनलोड करून ठेवा आणि त्याला साइन अप करा तुमच्या मेल आय डी वगैरे टाकून. आणि साइन अप करताना तुम्हाला तिथं शिक्षक आहे का विद्यार्थी आहे विचारतील तेव्हा शिक्षक म्हणून लॉग इन करा म्हणजे भविष्यात तुम्हाला ते ॲप वर्गामध्ये वापरता येईल. विद्यार्थी म्हणून लॉग इन केलं तर फक्त तुम्हाला क्विज करता येईल त्यांना नाही. जर वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर एखादी गेम घेऊया. वे ग्राउंड WAYGROUND वे ग्राउंड नावाचे ॲप आहे ते थोडंसं डाउनलोड. वेळ फार झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त गोष्टीमध्ये न जाता आपल्या विषयाला सुरुवात करूया. खेळ आधारित शिक्षण किंवा गेम बेस्ड लर्निंग ही जी शिक्षण पद्धती आहे तसं म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही त्यांना शिकण्यासाठी काय करायचं प्रवृत्त करायचं आहे. आणि खेळ ही अशी गोष्ट आहे की सर्वांना आवडते म्हणजे लहान असू द्या मोठा व्यक्ती असू द्या कोणी असेल तर खेळ खेळायचा आहे म्हटल्यानंतर त्याच्यासारखा आनंद कुठल्याही व्यक्तीला होणार नाही असं होणारच नाही. पण त्या खेळ आधारित शिक्षणाकडे जाण्यापूर्वी आपल्या एफडीपीचं जे टायटल आहे पेडागॉजिकल अप्रोचेस अँड टीचिंग लर्निंग स्ट्रॅटेजीज तर 2 मिनिटांमध्ये मी त्याच्यावर बोलतो आणि मग आपल्या विषयाकडे जाऊया. तर पेडागॉजिकल अप्रोचेस मिनिंग साहेबांनी किंवा कवडे सरांनी मला सांगितलं की पेडागॉजी म्हणजे थोडक्यात काय आहे तर आर्ट अँड सायन्स ऑफ टीचिंग म्हणजे अध्यापनाची कला आणि ते शास्त्र आहे की ज्या कला आणि शास्त्राचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत वेगवेगळे अप्रोचेस आहेत की ज्याच्यामध्ये सध्या परिस्थितीचा विचार केला तर हे 5 प्रमुख अप्रोच सध्या पेडागॉजिकल अप्रोचेस म्हणून गणले जातात. याच्या अगोदर पण एक पूर्वीचा अप्रोच होता की ज्याच्यावर आपली पूर्वीची सगळी शिक्षण पद्धती अवलंबून होती तो म्हणजे बिहेवियरिझम वर्तनवाद नावाचा एक अप्रोच होता की जिथं शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी शिकतात असं म्हटलं जात होतं किंवा तशाच पद्धतीनं आपण वर्गात शिकवत होतो. परंतु तो अप्रोच आता पाठीमागे पडलेला आहे आणि हे नवीन 5 अप्रोच जे आहेत ते सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये आलेले दिसतील. मला त्याच्यातला पहिला अप्रोच आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम ज्ञान रचनावाद नावाचा हा अप्रोच आहे की जिथं असं म्हणलेलं आहे की विद्यार्थ्याला तुम्ही शिकवण्याची गरज नाही विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करतो. विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करतोय आणि तो कशाच्या अनुभवावर करतोय तर त्याच्या पूर्व अनुभवाच्या आधारावर करतोय. आणि मग त्याला स्वतःच्या ज्ञानाची रचना जर करायची असेल तर मगाशी जसं म्हणलं की तुम्हाला शिकवायचं नाही पूरक परिस्थिती त्याला उपलब्ध करून द्यायच्या आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस त्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत की ज्यांचा उपयोग करून तो काय करेल स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःच करेल. अशा पद्धतीचा हा कन्स्ट्रक्टिव्हिझम नावाचा अप्रोच आहे. दुसरा आहे कोलॅबोरेटिव्ह अप्रोच की जिथं आता जसं सेपरेट एका विद्यार्थ्याला शिकवण्यापेक्षा पिअर लर्निंग पिअर टीचिंग ज्याला आपण म्हणतो ते इथं पिअर लर्निंग भेटणं आवश्यक आहे. ग्रुपमध्ये बसून आपण अध्ययन करणं गरजेचं आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येतील. तर तो हा कोलॅबोरेटिव्ह अप्रोच आहे. तिसरा आहे इंटिग्रेटिव्ह अप्रोच की ज्याच्यामध्ये आपण जसं एनईपीचं म्हटलं की मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच घेतलेला आहे आणि तिथं त्याचं म्हणणं काय आहे की एका विषयाचा संबंध हा दुसऱ्या विषयाशी आपल्याला आला पाहिजे. तोच अप्रोच इथं इंटिग्रेटिव्ह अप्रोच मध्ये आहे. एक विषय शिकत असताना तो केवळ फक्त तेवढ्याच विषयापुरता न बघता त्याचा संबंध आणखी कुठल्या विषयाबरोबर आहे माझा हा संबंध तिथं आपल्याला लावून देता आला पाहिजे त्याला म्हणलेला आहे इंटिग्रेटिव्ह अप्रोच. चौथा आहे रिफ्लेक्टिव्ह अप्रोच की जिथं फक्त शिकणं एवढं अपेक्षित नाही तर मी शिकलो कसं कशा पद्धतीने मी शिकलो कोणत्या पद्धतीने मी शिकलो याचं रिफ्लेक्शन आपल्याला तिथं करता आलं पाहिजे किंवा ते विचार करता आला पाहिजे चिंतन करता आलं पाहिजे मनन करता आलं पाहिजे. आणि शिकण्याची पद्धत माझी काय होती कशा पद्धतीने मी शिकलो हे विद्यार्थ्याला पण समजलं पाहिजे आणि शिक्षकांना समजलं पाहिजे. तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसतील. आणि 5वा अप्रोच आहे इन्क्वायरी बेस्ड अप्रोच म्हणजे इथं केवळ जसं मला शिकवणं आणि शिकणं ही गोष्ट सोडून इथं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षण घेणं अपेक्षित आहे. इन्क्वायरी म्हटलेलं आहे. इन्क्वायरी म्हणजे फक्त प्रश्न विचारणं एवढाच त्याचा अर्थ नाही तर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे रिसर्च संशोधन झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून
विद्यार्थी शिकला पाहिजे. असं ह्या वेगवेगळ्या ह्या 5 अप्रोचचा मिनिंग थोडक्यात आपल्याला सांगता येईल. म्हणजे इथं कुठेही असं म्हणलेलं नाही बा की शिक्षकाने शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी शिकवावं. विद्यार्थी जो जे शिक्षण करणार शिकणार आहे लर्निंग करणार आहे त्याला फक्त आपण काय करायचं फॅसिलिटेट करायचं काम करायचं आहे, मार्गदर्शन करायचं काम करायचं आहे आणि सगळे अप्रोच आपल्याला त्याच दृष्टीने मदत करत असलेले दिसते. आणि मग पुढे जाऊन टीचिंग लर्निंग स्ट्रॅटेजीज जो टायटल आपण त्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये टीचिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे नेमकं काय तर बघा त्याच्यामध्ये असं म्हणजे की प्लॅन दॅट इज इंटेंडेड टू अचीव्ह अ पर्टिक्युलर पर्पज. म्हणजे एखादा उद्देश आपल्याला पूर्ण करण्यासाठी एखादा प्लॅन आपण आखलेला आहे त्याला थोडक्यात म्हणायचं स्ट्रॅटेजी. आणि इथं मग टीचिंग स्ट्रॅटेजी कशाला म्हटलं तर बघा स्पेसिफिक प्लॅन्स अँड प्रॅक्टिसेस दॅट टीचर्स यूज टू एंगेज देअर स्टुडंट्स इन बेटर लर्निंग. म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं व्हावं, उत्तम व्हावं, उत्कृष्ट व्हावं, सुलभ व्हावं यासाठी त्याला काय केलं पाहिजे जास्तीत जास्त एंगेज केलं पाहिजे, त्याला जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे. आणि तशा पद्धतीचा सहभाग घेण्यासाठी तुम्ही काय प्लॅन केला, काय नियोजन केलंय आणि काय प्रॅक्टिस तुम्ही करणार आहात त्याला थोडक्यात म्हणायचं टीचिंग लर्निंग स्ट्रॅटेजी. म्हणजे हे 2 शब्द जे आपल्या या पीपीमध्ये आलेले होते त्या 2 शब्दांवर थोडक्यात इथं मी तुम्हाला त्याची ओळख करून दिली. आणि मग वेगवेगळ्या टीचिंग लर्निंग स्ट्रॅटेजी जे आहेत त्याचा जर विचार केला तर आता इथं 7 दिलेले आहेत म्हणजे तेवढ्याच आहेत असं नाही. थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणखी विशेषतः जे शिक्षक येतील तेव्हा त्यांच्यामध्ये 20-22 प्रकारच्या तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीज दिसतील. म्हणजे 1-2च आहेत किंवा 10-15 आहेत असं नाही, भरपूर आहेत. आपण त्याच्याकडे किती शिकणार आणि आपण किती उपयोग करणार हे फार महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यात फक्त गेम बेस्ड लर्निंग जे आहे गेम बेस्ड लर्निंग हा टॉपिक माझ्याकडे आहे आणि मग त्याची थोडक्यात आपण सुरुवात करूया. गेम बेस्ड लर्निंग म्हणजे खेळ आधारित शिक्षण ही जी कन्सेप्ट आहे संकल्पना आहे ती नेमकी काय आहे थोडक्यात आपण बघूया. तर बघा गेम बेस्ड लर्निंग किंवा खेळावर आधारित शिक्षण. आता इथे खेळावर आधारित शिक्षण देत असताना जसं मगाशी आपण म्हणलो की खेळ म्हणजे विद्यार्थ्यांना आवडतात आणि मग खेळाच्या माध्यमातून एखादा टॉपिक जो आहे तो टॉपिक मला शिकवायचा आहे. खेळाच्या माध्यमातून एखादा टॉपिक शिकवणं थोडक्यात त्याला म्हणायचं गेम बेस्ड लर्निंग. आणि जसं मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स आहेत, ऑनलाईन गेम्स आहेत, त्या गेम्स मध्ये आणि ह्या गेम्स ह्या खेळ आधारित शिक्षणामध्ये थोडासा फरक असलेला आपल्याला दिसेल. कारण मोबाईलवर ज्या गेम्स आहेत ऑनलाईन गेम्स आहेत त्याच्यावर काय आहे की त्याला बक्षीस द्यायचं आहे, गुण द्यायचा आहे किंवा त्याला रिवॉर्ड्स द्यायचे अशा पद्धतीने त्या गेम्स आयोजित केले जातात. परंतु इथं खेळ आधारित शिक्षण ही जी पद्धती आहे इथं तुम्ही खेळ महत्वाचा नाही, त्या खेळाच्या माध्यमातून जो उद्देश आपण ठेवलेला आहे जे लर्निंग त्या विद्यार्थ्याचं आपल्याला घडवून आणायचं आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे खेळ तर आपण खेळणारच आहोत पण खेळ खेळणं हा आपला उद्देश नाही, त्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं लर्निंग झालं पाहिजे हा आपला मुख्य फोकस जो आहे तो असला पाहिजे. आणि सगळे सहभाग घेतल्याशिवाय आपल्याला हे शक्य होऊ शकणार नाही. आणि या खेळ आधारित अध्ययनाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जसं मगाशी सुरुवातीला मी म्हटलं की समस्या निराकरण कौशल्य असतील, चिकित्सक विचार क्षमता असेल किंवा दीर्घकालीन स्मरणामध्ये ठेवण्याची गोष्ट असेल, या सगळ्या गोष्टी या खेळ आधारित अध्ययनाच्या माध्यमातून पूर्ण होत असलेल्या आपल्याला दिसते. मग आता खेळ आधारित अध्ययन करण्याची गरज का खेळ आधारित अध्ययनच का तर हे वेगवेगळे गोष्टी आपल्याला इथं समोर दिसतील मला की याच्यामध्ये म्हणलं की दडपण मुक्त वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे फिनलँडचं उदाहरण दिलं तणावमुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. कारण आपली पूर्वीची जी शिक्षण पद्धती आहे की ज्याच्यामध्ये फक्त काय म्हणलं की परीक्षेवर भर आहे, पाठांतर करण्यावर भर आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण होतो, भीती निर्माण होते आणि हेच आपल्याला काय करायचंय कमी करायचे आणि खेळाच्या माध्यमातून आपल्याला ते आनंददायी वातावरण जे आहे दुसरी गोष्ट आनंददायी वातावरण आपल्याला त्याच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतं. त्याच्यानंतर तिसरा आहे एकाग्रता वाढवणे. म्हणजे लर्निंग अध्ययन घडत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एकाग्रता आपली असली पाहिजे. म्हणजे समोर त्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टीकडे आपलं जितके जास्त लक्ष असेल तितके जास्त आपलं अध्ययन चाललं होईल. आणि आपलं जर लक्ष नसेल तर मात्र ते अध्ययन घडून येणार नाही. आणि मग कितीही चांगलं व्याख्यान देण्याचा आपण प्रयत्न केला तरी विद्यार्थी फार काळ तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही, त्यांचं एकाग्रता राहू शकणार नाही. मात्र खेळ खेळायचं म्हटलं की त्या खेळामध्ये ते इतके मग्न होऊन खेळत असतात की
त्यांची एकाग्रता जी आहे ती ऑटोमॅटिक काय होते तिथं वाढते. तार्किक विचार करण्याची क्षमता जी आहे ती पण क्षमता खेळाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येते. समस्या निराकरण क्षमता जी आहे ती पण आपल्याला विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित करता येते. म्हणून खेळ आधारित शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि पुढचं शेवटचं आहे बघा, सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी सुद्धा आपल्याला खेळ आधारित शिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला कसं म्हणलं की सहकार्य करणं असेल, एकमेकांना मदत करणं असेल, दुसऱ्याचं काय म्हणजे म्हणणं आहे ते ऐकून घेणं असेल, एकत्रित मिळून एखादी गोष्ट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण सामाजिक कौशल्य म्हणतो, ती सामाजिक कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायचे असतील तर आपल्याला हे खेळ आधारित अध्ययन घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मगाशी जसं म्हणलं की मोबाईलवर वेगवेगळ्या ऑनलाईन गेम्स आहेत आणि त्याला आपण थोडक्यात म्हणतो गेमिफिकेशन आणि गेम बेस्ड लर्निंग याच्यामध्ये फरक आहे. कारण दोन्ही गोष्टींचा हेतू वेगळा आहे आणि त्या दोन वेगवेगळ्या हेतूंनी ह्या दोन्ही गोष्टी वापरल्या जातात. ज्याच्यामध्ये गेमिफिकेशन मध्ये काय म्हणलं बघा, ऍड्स गेम एलिमेंट्स टू द लर्निंग एन्व्हायरमेंट. म्हणजे खेळामध्ये काही घटक आहेत, एलिमेंट्स आहेत की ते फक्त त्याच्यामध्ये ऍड करण्याचं काम केलं जातं. परंतु गेम बेस्ड लर्निंग मध्ये तसं नाही. इथं काय म्हणलेलं आहे बघा, प्रेझेंट्स लर्निंग कंटेंट इन द फॉर्म ऑफ गेम. म्हणजे तुमचा आशय जो आहे तो आशयच खेळांमधून आपल्याला विद्यार्थ्यांपुढे द्यायचा. खेळ खेळायचा आहे, इथं काय केलंय फक्त गेमची एलिमेंट घातली, पण इथं प्रत्यक्ष खेळच तयार करायचा आपल्याला. आपला जो आशय आहे, आपला जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमामधला कुठला आशय म्हणजे कुठल्या आशयावर आधारित कुठल्या प्रकारची गेम मला तयार करता येईल हे आपल्याला इथं ठरवलं जाणं गरजेचं आहे. दुसरं आहे गेमिफिकेशन मध्ये काय आहे, प्रोग्रेस आणि प्रोव्हाइड्स अवॉर्ड्स बॅजेस. तिथं जेव्हा आपण ऑनलाईन गेम खेळतो, प्रश्नांची उत्तर देत जातो, तसं आपल्याला बघा एखादं उत्तर सबमिट आपण केलं, उत्तर बरोबर आलं की लगेच कॉंग्रॅच्युलेशन्स नावाचं स्क्रीन आपल्या समोर दिसते. म्हणजे तुम्हाला तिथं काय केलंय, तुमची प्रोग्रेस कशी आहे त्याला अवॉर्ड देण्याचं काम केलंय. मात्र इथं तसं नाही. इथं काय म्हणलं बघा, युजेस गेम मेकॅनिक्स टू टीच आयडियाज अँड स्किल्स. म्हणजे इथं रिवॉर्ड देणं हा हेतू नाही, तर खेळाच्या माध्यमातून मला काय करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आयडियाज, वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स विद्यार्थ्यांना शिकवणं हा खेळ आधारित अध्ययनाचा मुख्य हेतू असलेला आपल्याला दिसून येईल. पुढे काय म्हणलं बघा, प्रमोट्स लर्नर मोटिवेशन अँड एंगेजमेंट. म्हणजे गेमिफिकेशन मध्ये जास्तीत जास्त महत्त्व कशाला दिलेलं आहे, तर मोटिवेशन आणि एंगेजमेंट सहभागाला जास्त महत्त्व दिलंय. पण गेम बेस्ड लर्निंग मध्ये काय म्हणलं बघा, की प्रमोट्स क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे खेळाच्या माध्यमातून जेव्हा विद्यार्थी शिकणार आहेत तेव्हा त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, क्रिटिकल थिंकिंगचा अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे, किंवा त्याला प्रॉब्लेम सॉल्विंग कशी करायची, समस्या निराकरण कसं करायचं, ही जी कौशल्य आहे ती कौशल्य त्याच्यामध्ये आली पाहिजे. हा इथं हेतू आहे. गेमिफिकेशन म्हणजे काय, इम्प्रूव्ह लर्निंग आउटकम्स. म्हणजे लर्निंग आउटकम्स माझे काय आहेत त्याच्यावर इथं जास्त भर आहे. पण इथं काय म्हणलं बघा, बिल्ड्स रोबस्ट नॉलेज थ्रू जनरेशन. म्हणजे त्या खेळाच्या माध्यमातून मी स्वतःचं नॉलेज काय करतो, स्वतःच तयार करणार आहे, स्वतः जनरेट करणार आहे. याला तिथं फार महत्व आहे. आणि शेवटचा आहे बघा, लो कॉस्ट अँड टाइम इन्व्हेस्टमेंट स्टँडर्ड टूल्स ऑलरेडी एक्झिस्ट. म्हणजे मी जसं आता म्हणलं की बॅकग्राऊंड नावाचा डाउनलोड करा, अशा पद्धतीच्या अनेक गेम्स ज्या आहेत त्या गेम्स ऑलरेडी एक्झिस्ट आहेत, ऑनलाईन अवेलेबल आहेत आपल्याकडं. परंतु इथं आपल्याला खेळ आधारित शिक्षण घेत असताना काय करायचं आहे, तुमचा वेळ असेल किंवा मनी असेल, त्या दोन्ही गोष्टी केल्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतील. प्रत्येक वेळेस पैसा खर्च करावा लागेल असं नाही, पण वेळ खर्च करणं इथं फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला आयत्या मिळणार नाही, तुम्हाला तुमचा आशय कसा आहे ते बघून त्यावर आधारित अशा पद्धतीचा खेळ काय करावा लागेल, विकसित करावा लागेल. म्हणजे गेमिफिकेशन आणि गेम बेस्ड लर्निंग जे आहे या दोघांमध्ये मुख्य फरक जो आहे फरक हा असलेला आपल्याला दिसेल. मग काही थोडीशी उदाहरणं आपण बघूया की ज्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला खेळ आधारित शिक्षण कशा पद्धतीने वर्गामध्ये घेता येऊ शकतं ते आपण बघूया. आता इथं सगळ्याच विषयांची फार उदाहरण दिली जातील असं नाही, कारण थोडा वेळ आपल्याकडे तेवढा नाही आणि म्हणून मी एक उदाहरण काही विषयांचं घेतलेलं आहे. सगळे विषय कव्हर झाले का नाही मला पण नाही माहिती, पण बऱ्यापैकी जेवढे विषय कव्हर करता येतील तेवढे कव्हर करण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. तर मुख्य प्रकार जे आहेत खेळ आधारित शिक्षण जे आहे त्या खेळ आधारित शिक्षणाचे जे मुख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये सिम्युलेशन आणि आभासी जग, सिम्युलेशन आणि व्हर्च्युअल ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टींचा जास्त त्याच्यावर जास्त फोकस आपल्याला दिसेल. एवढा सायन्स सारखा विषय आहे, अकाउंटिंग सारखा विषय आहे की
त्यांना त्या जगामध्ये, आभासी जगामध्ये विद्यार्थ्यांना आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्या वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संकल्पना शिकवू शकतो. पुढचा आहे बघा बिझनेस अँड मॅनेजमेंट गेम्स, म्हणजे विशेषतः इकॉनॉमिक्स आहे, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, ह्यासारखे जे विषय असतील त्या विषयांसाठी त्या गेम्स ज्या आहेत त्या गेम्स आपल्याला उपयोगी असतील. त्याच्यात कोडिंग आणि तंत्रज्ञान, की जिथं इंजिनिअरिंग सारखं क्षेत्र आहे, तंत्र शिक्षणाचं जे क्षेत्र आहे तिथं ह्या गेम्स ज्या आहेत त्या गेम्स उपयोगात आणल्या जात असलेल्या असतील. केस स्टडी अँड रोल प्ले, की उदाहरणार्थ इतिहासासारखा विषय आहे किंवा राज्यशास्त्रासारखा विषय आहे, सोशल सायन्स मधले बरेच विषय असतील तिथं आपल्याला ह्या गोष्टी किंवा लँग्वेज मधले काही विषय असतील तिथं पण आपल्याला रोल प्ले मेथड जी आहे आपल्याला वापरता येऊ शकते. आणि शेवटचा मुख्य प्रकार आहे गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करणे, म्हणजे ऑनलाईन ज्या गेम्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या गेमिंग प्लॅटफॉर्मचा उपयोग सुद्धा आपण खेळ आधारित शिक्षण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. त्यानंतर मग आपल्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो त्याची काही उदाहरणं मी इथं घेण्याचा प्रयत्न केला बघा. कला शाखेमध्ये मग आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, त्या विषयांसाठी ही काही उदाहरणं मी इथं दिलेली आहेत बघा, की ज्यांचा उपयोग आपण काय करू शकतो खेळ आधारित शिक्षणासाठी करू शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे बघा भाषा आणि साहित्य माध्यमांसाठी काय आहे शब्दांचे खेळ नाही का, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे आहेत त्या शब्दांचे खेळ आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ व्याकरणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, नाम आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे, विशेषण आहे, हे वर्गामध्ये घेत असताना आपण डायरेक्ट विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा थोडस त्या व्याकरणाचं एखादं सूत्र असेल, नियम असेल तर तो अगोदर त्यांना सांगायचा आणि त्याच्यावरून विद्यार्थ्यांकडूनच काही शब्द जे आहेत ते शब्द आपण तयार करून घेऊ शकतो. म्हणजे नाम म्हणजे आपण कोणत्याही वस्तूला व्यक्तीला घटनेला दिलेलं नाव म्हणजे आपण नाम. मग अशी उदाहरणं प्रत्येक विद्यार्थ्यांकडून तुम्ही ती उदाहरणं काढून घेण्याचा खेळ जो आहे तो खेळ तिथे घेऊ शकता आणि मग एक एक विद्यार्थ्याला तुम्ही पुढे बोलवून ते पायावर घ्यायला सांगू शकता. त्या नामावर आधारित असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, कुठलेही किंवा कुठलेही शब्द असतील, जोड शब्द असतील किंवा आणखी वेगळे शब्द असतील ते शब्द कलेक्शन करण्यासाठीचा हा जो खेळ आहे तो खेळ आपण भाषा विषयांमध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर काव्य स्पर्धा नावाचा खेळ जो आहे तो पण आपण घेऊ शकतो. काव्य स्पर्धा असेल किंवा चारोळी तयार करण्यासारखा खेळ असेल की जिथं जसं आपण शाळेमध्ये वगैरे असताना आपल्याला अर्धी ओळ दिली जायची बघा आणि ती पूर्ण करायला लावली जायची, तशाच पद्धतीचा हा खेळ आहे की काव्य तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी काय करत असतात यमक जुळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग हे यमक जुळवण्याचं टेक्निक जी आहे ती या खेळामध्ये इथं वापरायची आणि एक दोन वाक्य त्या काव्याची सुरुवातीचे एक दोन वाक्य आपण शिक्षकांनी त्यांना सांगायची आणि त्याच्यावर त्याला पुढची कविता जी आहे ती कविता त्याला तयार करायला लावायची आणि मग ही कविता तयार करण्यासाठी तुम्ही त्यांची गट पण करू शकता. म्हणजे वैयक्तिकरित्या पण आपण विद्यार्थ्यांना ते तयार करायला लावू शकतो किंवा 4-5 विद्यार्थ्यांची वेगवेगळे गट तयार करून सुद्धा आपण त्यांना ते तयार करायला लावू शकतो. तसंच शावळे तयार करण्याचं पण काम आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये एखादा विषय तुम्ही त्यांना देऊ शकता, जसं पावसाळ्याचे दिवस आहे, पावसावर एखादी चारोळी तयार करा, मित्र ही संकल्पना आहे त्याच्यावर एखादी चारोळी तयार करा, मोबाईल आपण वापरतो मोबाईलवर एखादी चारोळी तयार करा. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना खेळायला लावायचं आणि त्या खेळाच्या माध्यमातून काय करायचं आहे त्यांना त्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा पात्रांचे नाट्यकरण किंवा कॅरेक्टर रोल प्ले नावाचे खेळ आहे की जो खेळ आपण वर्गामध्ये घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ भाषा विषयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी कुठला पण विषय असलेला की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संत आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक आपल्याकडे होऊन गेलेले आहेत की ज्यांचं काय करायचं मुलाखत आहे, जसं टीव्हीवर मुलाखत आपण बघत असतो त्या पद्धतीने हा काय करायचं नाट्यकरण कॅरेक्टर रोल प्ले जो आहे तिथं मुलाखतच घ्यायची आहे. मग तुमचा तो इंग्रजी मधला हॅमलेट असेल किंवा शेक्सपियर असेल किंवा अगदी इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला याला घेता येऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा पुढे इतिहासकार असेल त्यांचा सुद्धा नाट्यकरण रोल प्ले आपण इथं घेऊ शकतो. इथं थोडी तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना अगोदर तुम्ही कुठल्या टॉपिकवर हा घेणार आहे
हे अगोदर आपल्याला कळवलं जाणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण सर्वांनी नटसम्राट नावाचं नाटक बघितलेलं आहे आणि बऱ्यापैकी अनेक अभ्यासक्रमांमध्ये ते नटसम्राट नाटक असलेलं आपल्याला दिसते. आणि मग हा नटसम्राटच्या तुम्हाला हा पात्रांचे नाट्यकरण खेळ घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथे दोन व्यक्तींची नेमणूक करावी लागेल की एक म्हणजे ते मुख्य पात्र जे आहे आप्पासाहेब बेलवलकर आणि दुसरे म्हणजे त्याची मुलाखत घेणार व्यक्ती. मग मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला काय तयारी करायची आहे तर प्रश्न मला कुठले विचारायचे आहे. पण प्रश्न विचारत असताना त्याला हे सांगायचं आहे की तत्कालीन परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीला अनुसरूनच काय करायचं आपल्याला प्रश्न विचारायचे आहे. आणि जो मुलाखत देणारा म्हणजे जो मुख्य कलाकार आहे त्याला हे लक्षात ठेवायचं की ती पात्र काय आहे त्या पात्राचा पूर्ण अभ्यास करायचा आहे आणि त्या नाटकामध्ये किंवा त्या सिलेबसमध्ये जे नाटक दिलेलं आहे त्या संपूर्ण अभ्यास करून मग ते काय करायचं इथं समोर यायचं आहे. आणि मग ही तयारी झाली की बाकी समोरचे जे विद्यार्थी राहतील ते श्रोते असतील किंवा त्यांच्यामधून पण काही प्रश्न विचारू शकतील. आणि मग मुलाखत घेण्याच्या दिवशी आपण त्या दोघांना समोर वरती पुढच्या दोघांच्या ठेवून मुलाखत घेणारा आहे दुसरा मुलाखत देणारा आहे बाकीच्या समोर श्रोते आपण बसलेलो असतो. तर अशा वेळेस मग मुलाखत घेणारा जो व्यक्ती आहे त्याने सुरुवात करायची आहे की ज्यांनी त्या काळामध्ये अपार प्रेम केलं अशा व्यक्तीला की त्याच्या जीवनामध्ये अनेक दुःख कष्ट त्यांना सोसावे लागले असे प्रसिद्ध कलाकार वगैरे अशा सुरुवात करू शकता. आणि आप्पासाहेब बेलवलकर आपल्या समोर येत आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. मग हळूच ते आप्पासाहेब बेलवलकर नावाचं पात्र जे आहे ते थोडंसं त्यांच्या वेशभूषेमध्ये जर आले तर ते विद्यार्थ्यांना आणखी थोडंसं जास्त अट्रॅक्टिव्ह होऊ शकतं. आणि मग प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये मग तो मुलाखत घेणारा जो आहे तो प्रश्न विचारू शकतो की बाबा त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही जी तुमची सगळी संपत्ती आहे ही संपत्ती मुलांच्या नावावर तुम्ही केली ते हा निर्णय तुमचा योग्य होता म्हणजे प्रश्न विचारायचा आहे. आणि मग त्याच्यावरती आप्पासाहेब बेलवलकर म्हणून जो पात्र करणारा आहे त्याच्यावर उत्तर द्यायचं आहे की बाबा मी त्या मुलांचा वडील आहे या नात्यानं माझं त्याच्यावर प्रेम होतं आणि त्या प्रेमाच्या खातर मी त्यांना ती सगळी संपत्ती दिली. याच्यामध्ये माझा कुठलाही भावडेपणा म्हणजे मी उगीच त्यांच्या नावावर संपत्ती केली नाही. पण मला असं वाटलं नाही भविष्यात की भविष्यात कधी जाऊन ही मुलं जी आहेत की अभिनेता जसं वेगवेगळे मुखवटे घालत असतात तशा पद्धतीने ती मुलं माझ्याशीच वागतात. अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते प्रश्न तत्कालीन परिस्थितीला घालून तुम्ही तिथे विचारू शकता किंवा आजच्या परिस्थितीचा एखादा प्रश्न तुम्ही विचारू शकता की 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण बघतोय की आजकालची मुलं आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात म्हणजे बरोबर आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर मग त्या कलाकारानं तिथं द्यायचं की त्या काळातली परिस्थिती काय होती आणि मग कुणी घर देता घर हा जो प्रसिद्ध डायलॉग त्यांचा आहे की मग ती वेळ जर आपल्यावर आजच्या काळामध्ये यायची नसेल तर मग आई-वडिलांचा रोल काय असेल. अशा पद्धतीने ती मुलाखत जी आहे ती मुलाखत आपण होऊ शकतो आणि ते नाटक जे आहे ते नाटक विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला सादरीकरण करतो. असे वेगवेगळे खेळ जे आहेत ते वेगवेगळे खेळ आपण भाषा विषयासाठी आपल्याला घेता येऊ शकतात. त्याच्यानंतर इतिहासासाठी हा एक खेळ आहे बघा हॉट सीट नावाचा खेळ आहे की जिथं पण मुलाखतच आहे पण इथं फक्त दोनच व्यक्ती नाही. आता मुलाखत देणारा एकच आहे पण मुलाखत घेणारे अनेक आहेत. मुलाखत घेणारे वर्गातले सगळे विद्यार्थी आहेत की जिथं एखादं पात्र जसं मगाशी बेलवलकरांचं पात्र होतं आता इथे इतिहासातलं एखादं पात्र घ्यायचं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा गांधी असतील टिळक असतील कुठलंही पात्र असतील ते पात्र त्यांनी त्याचा अभ्यास करून यायचा आहे. आणि अभ्यास करून आल्यानंतर समोर सगळेच विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारतील पण परत प्रश्न विचारत असताना तत्कालीन परिस्थिती जी आहे ती लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं खेळ खेळायचा. म्हणजे लोकमान्य टिळकांसारखं पात्र जर आपण समोर तिथं घेतलं आणि मग त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून की बाबा तुम्ही इंग्रजांबरोबर लढत असताना कोणत्या पद्धतीचा अवलंब केला त्यांच्या पात्रामधून सांगतील. मग अजून एखादा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो की तुम्ही जहालवादाचाच स्वीकार का केला मोहालवाद का स्वीकारला नाही मग त्याचं उत्तर त्यांच्याकडून परत ते अपेक्षित आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इथं मुलाखत देणार एकच आहे आपण विचारणारे अनेक आहेत म्हणून त्याला हॉट सीट असं म्हणलं की एकच व्यक्ती तिथं हॉट सीटवर बसणार आहे आणि बाकीचे सगळे समोर प्रश्न विचारणार आहे. पुढचा आहे भूमिका पालन किंवा रोल प्ले मेथड. बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि बऱ्याच जणांनी ही वापरली पण असेल पण राजकारण असेल इतिहास असेल यासारख्या विषयांमध्ये ही पद्धती जी आहे ती पद्धती आपल्याला वापरता येऊ शकते. उदाहरणार्थ
इथं राज्यशास्त्राचं उदाहरण दिलं बघा की मॉक पार्लमेंट किंवा मॉक इव्हन युनायटेड नेशन्स तुम्ही प्रत्यक्ष वर्गामध्ये आपल्याला घडवता येऊ शकते आणि पार्लमेंटचं कामकाज कशा पद्धतीने सांगतं हे आपल्याला विद्यार्थ्यांना ही संसदीय कार्यपद्धती जी आहे ती संसदीय कार्यपद्धती विद्यार्थ्यांना इथं समजावून सांगता येते. इथं पण तयारी आहे, तयारी सगळी आपल्याला करून घ्यायची आहे. मग एखाद्या व्यक्तीला एखाद्या विद्यार्थ्याला तुम्हाला पंतप्रधान बनावं लागेल, एक दोन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खात्याचे मंत्री बनावे लागतील, एकाला लोकसभा अध्यक्ष बनावं लागेल, त्याच्या खाली त्यांची सेक्रेटरी असते ती सेक्रेटरी तुम्हाला बनावं लागेल, मार्शल एखादा ठेवावा लागेल की लोकसभा अध्यक्ष पदाला येईल म्हणणारा, तर तो पण तिथं तुम्हाला ठेवावा लागेल. प्रश्न विचारणारे काही खासदार मंत्री तुम्हाला काही विद्यार्थ्यांना रोल द्यावा लागेल. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याला घडवून आणावं लागेल आणि हे घडवून आणत असताना घडवून आणल्यानंतर मग ते विद्यार्थी कशा पद्धतीनं आपला रोल प्ले करतात हे आपल्याला तिथं सांगता येईल. मग वेगवेगळे प्रश्न त्या माध्यमातून म्हणजे एखादा प्रश्न कसा उपस्थित केला जाऊ शकतो संसदेमध्ये आणि त्या प्रश्नाच्या विरोधामध्ये किंवा त्या प्रश्नाच्या समर्थनार्थ कशा पद्धतीने मंत्री बोलतात किंवा त्या खात्यावर स्पेशल मंत्री असतील तो मंत्री कशा पद्धतीने बोलतो अशा गोष्टी आपल्याला तिथं दाखवता येऊ शकतात. आता ती गोष्ट मला इथे घ्यायची होती पण सुशील शिंदे सर पण नाही आणि ते म्हणजे फार वेळ आपल्याला लागेल त्याच्यासाठी 10-15 मिनिटांसाठी काम नाही, 10-15 मिनिटांची ऍक्टिव्हिटी नाही, फार कालावधी त्यासाठी लागेल. म्हणून मी एक छोटीशी लिंक तिथं घेतलेली आहे, जर असेल तर तुम्हाला आवाज नसल्यामुळे प्रोसेस दिसणार नाही पण पिन कॉलिंग स्पीकरची पिन कॉलिंग लिंक शेअर करा व्हॉट्सअपला लिंक शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक टाकायचं फक्त त्याच्या हावावरून तुम्हाला इथं लक्षात येईल की ते विद्यार्थी आहेत पण ते मॉक पार्लमेंट जे त्यांनी सादर केलंय त्या एखादा खासदार आमदार मंत्री कसं बोलतो त्या पद्धतीनं मला ते बोलत असतील त्याच्यामध्ये दिसते. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही तयार करायला सांगितलं आणि आपला विषय जर मांडायला लावला तर अगदी खासदार मंत्री कशा पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने ते विद्यार्थी त्या व्हिडिओमध्ये बोलत आहेत ते तुम्हाला तिथं दिसतील. तर हा रोल जो आहे तो पण आपल्याला वेगवेगळ्या विषयांमध्ये घेता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो विषय भूगोल विषय आहे आपला या भूगोल विषयासाठी नकाशा शोधक किंवा डिटेक्टिव्ह नावाचा खेळ आपण इथं विद्यार्थ्यांना
घेऊ शकतो की ज्या माध्यमातून नकाशा वाचन कौशल्य जे आहे ते नकाशा वाचन कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकते. म्हणजे एखादा मॅप आहे, मग तो जगाचा आहे, भारताचा आहे, महाराष्ट्राचा आहे, कुठलाही मॅप आपण तिथं विद्यार्थ्यांच्या समोर आणून मग त्या मॅपमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत नकाशा वाचनासाठी आवश्यक असणाऱ्या त्या नकाशा वाचनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आपण त्या विद्यार्थ्यांना आपण शिकवाव्या लागतील की कलर रंगसंगती कशासाठी वापरली जाते, कुठला रंग कुठल्या गोष्टीसाठी वापरला जातो, नदीसाठी कुठलं चिन्ह वापरलं जातं किंवा डोंगर असेल त्यासाठी कुठलं चिन्ह वापरलं जातं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर हा नकाशा शोधक नावाचा खेळ आपण घेऊ शकतो की जिथं प्रश्न टाकायचा आहे. बघा इथे प्रश्न टाकलाय की मी जगातील सर्वात लांब नदी आहे आणि मी आफ्रिका खंडातून वाहते, शोधून दाखवा कोण आहे. मग त्याचं उत्तर आहे नाईल नदी. आणि मग ती नाईल नदी आफ्रिका खंडामधून कुठून वाहते हे काय करायचं विद्यार्थ्यांना शोधून दाखवायचं. म्हणजे अशा पद्धतीने भूगोलामध्ये आपण हा खेळ घेऊ शकतो किंवा भूरचना ओळखण्याचा एखादा खेळ आपण तिथं घेऊ शकतो की कुठल्या प्रकारचं भूरूप आहे हे पण ओळखण्याचं स्किल आपण याच्यामध्ये आपल्याला घेता येऊ शकतो. त्याच्यानंतर सायकोलॉजी सारखा जो विषय आहे त्या विषयामधला हा खेळ आहे बघा की जिथं आपल्याला विद्यार्थ्यांची मेमरी किती प्रमाणामध्ये आहे हे शोधायचा हा शोधणारा हा खेळ आहे की जिथं वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे आहेत ते शब्द विद्यार्थ्यांना दाखवायचे 2 मिनिटांसाठी आणि त्याला सांगायचं आहे की तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत आणि जसे दिले त्याचप्रमाणे आठवून परत घ्यायचे आहेत 2 मिनिटांनंतर. 2 मिनिट हे सगळे शब्द त्यांना दाखवायचे, 2 मिनिटानंतर काढून घ्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना ते शब्द लिहायला लावायचे. मग ज्याचे सगळ्यात जास्त बरोबर येतील तो त्याच्यामध्ये त्या खेळामध्ये जिंकला. पण इथं मग तुमची स्मरणशक्ती कशी आहे, शॉर्ट टर्म मेमरी कशी आहे, लॉंग टर्म मेमरी कशी आहे, लक्षात ठेवत असताना मग कोणत्या प्रकारचा गोंधळ होऊ शकतो या सगळ्या गोष्टी चर्चेच्या माध्यमातून मग शिक्षक तो खेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दाखवू शकतात. आणि इथे मास मीडियाचं एक उदाहरण, मास कम्युनिकेशनचं एक उदाहरण इथं घेतलेलं आहे. जाहिरात युद्ध नावाचा खेळ आहे की जिथं एखादा कोणताही विषय आहे त्या विषयावर जाहिरात तयार करायला विद्यार्थ्यांना लावायचा आहे. म्हणजे विषय त्यांच्या समोर ठेवायचा आणि 5 ते 10 मिनिट त्यांना द्यायचे की ज्याच्यामध्ये त्यांनी त्या वस्तूवर काय करायचंय जाहिरात तयार करायची, त्याला जाहिरातीला नाव द्यायचं आहे, त्याचं एक घोषवाक्य तयार करायचं आहे आणि ती जाहिरात किंवा ती वस्तू मला विकायची कशी त्याच्यासाठी वेगवेगळे भन्नाट मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्या विद्यार्थ्यांनी तयार करायचे. म्हणजे विचार करायला लावायचा आहे त्याला आणि त्या माध्यमातून ते जाहिरात युद्ध नावाचे खेळ आपल्याला एकदा विद्यार्थ्यांच्याकडून खेळून घेता येऊ शकतो. आता हे थोडक्यात मी सांगायला हवं, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंतर मला भेटा, आणखी ते डिटेल तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर कॉमर्स शाखा जी आहे त्या कॉमर्स शाखेमध्ये 2-3 खेळ इथं घेतलेले आहेत बघा. अकाउंटिंग टास्क मास्टर म्हणून नावाचा एक खेळ आहे की जो खेळ आपण कॉमर्समध्ये घेऊ शकतो. अकाउंटन्सी सारखा विषय जो आहे तो विषय शिकवत असताना आपल्याला हा खेळ विद्यार्थ्यांना घेता येईल. म्हणजे चुकीची बॅलन्स शीट विद्यार्थ्यांच्या समोर सादर करायची आणि ती त्याला दुरुस्त करायला लावायची. गट तुम्ही करू शकता, 4-5 जणांचे गट करू शकताय आणि त्या गटांना ही टास्क द्यायची आणि सगळ्यात पहिल्यांदा जो ते दुरुस्त करून दाखवेल तो गट जिंकणार. म्हणजे इथं जिंकणं हा फार महत्वाचं नाही, पण ते स्किल त्याला काय करायचं शिकवायचं, त्याचं लर्निंग झालं पाहिजे, अध्ययन झालं पाहिजे, ही गोष्ट इथं महत्वाची आहे. पुढचा शार्क टँक क्लासरूम म्हणजे ही एक पद्धत आहे की अर्थशास्त्र असेल किंवा बिझनेस मॅनेजमेंट सारखे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं इथं एखादा नवीन उद्योग मला सुरू करायचा आहे आणि मग तो उद्योग सुरू करण्यासाठी मला काय काय करायला पाहिजे हे या शार्क टँकच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना चर्चा घडवायला लावायचे वर्गात आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मग कुठला उद्योग तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर सादर करताय हे तिथं फार महत्वाचं आहे. आणि मग इथं विद्यार्थ्यांची कल्पना असेल किंवा त्या उद्योगासाठी लागणारं भांडवल असेल किंवा त्या उद्योगामधून मला किती नफा मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याने काय करायचे सादर करायचे. म्हणजे कमीत कमी भांडवलामधून मला जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल आणि त्यासाठी मला कुठला उद्योग सुरू करता येईल हा इथं शार्क टँक क्लासरूम नावाचा खेळ आहे की ज्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना काय करू शकतो खेळ घेऊ. शेअर मार्केट सिम्युलेशन नावाचा एक खेळ आहे की जिथं काय करायचं आवासी जगामध्ये जाऊन शेअर मार्केटिंग करायचा. प्रत्यक्ष पैसा लावायचा नाही
आभासी व्हर्च्युअल माध्यमातून इथं पैसा लावायचा आपल्याला. मग इथं पण आपण वेगवेगळे गट विद्यार्थ्यांशी करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याला 1, 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, अशा पद्धतीने त्याला सांगू शकतो. आणि वेगवेगळे ऍप्स आहेत, फ्री ऍप्स आहेत की ज्याच्यावरून तुम्ही ही गेम खेळू शकता. आणि मग त्याला इथं सांगायचं आहे की तुला हे दिलेले 5 लाख रुपये जे आहेत तू वेगवेगळ्या शेअर्स मध्ये गुंतवायचे आहेत आणि ज्या गटाचं नफा जास्त असेल तो गट इथं जिंकला. आणि मग ते विद्यार्थी त्याच्यावर विचार करतील सध्या परिस्थिती काय आहे, कुठला शेअर सध्या चांगल्या पद्धतीने चालू आहे, कुठल्या शेअर मध्ये मला गुंतवणूक केली पाहिजे, आयटी मध्ये जायचं आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे, आणखी वेगळ्या क्षेत्रामध्ये मला गुंतवणूक करायची आहे, याचा विचार करून ते पैसे गुंतवत राहतील. मग त्यासाठी तुम्ही 1 आठवडा देऊ शकताय, 1 महिना देऊ शकताय आणि आठवड्याच्या शेवटी, महिन्याच्या शेवटी त्याचा आढावा घेऊन मग कुठल्या विद्यार्थ्यांनी कुठं पैसे गुंतवले, कुणाला जास्त नफा झाला, कुणाला तोटा झाला, कुणाला तोटा काय झाला, कुणाला नफा जास्त कसा झाला, रिस्क मॅनेजमेंट जी आहे ती तिथं विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं हा एक वेगळा खेळ शेअर मार्केट खेळू शकतो. त्यानंतर बिझनेस मोनोपॉली नावाचा खेळ आहे की हा पण तुम्ही इकॉनॉमिक्स असेल किंवा मॅनेजमेंट असेल ह्या विषयामध्ये आपण घेऊ शकतो. मोनोपॉली मक्तेदारी आपण मक्तेदारी निर्माण करायची आहे आणि ही मक्तेदारी निर्माण करण्यासाठी मग परत त्याला बँक आली, बँकेतून कर्ज देणं आलं किंवा लहानपणी आपण व्यापार नावाचा खेळ होता बघा, त्या बोर्डवर आपण खेळायचो आणि तो व्यापार नावाचा खेळ खेळत असताना जसे आपल्याला सुरुवातीला पैसे दिले जायचे आणि ते पैसे ते फासे टाकत आपण तो खेळ खेळायचा. आणि मग दुसऱ्याच्या जागेवर जर तुम्ही गेला, एखाद्या ती जागा विकत घेतली असेल त्या जागेवर तुम्ही गेला तर तुम्हाला काय ठेवावं लागेल, तर तिचं भाडं द्यावं लागेल, म्हणजे तुमचं पैसे तिथं भेटून. आणि पुढे जाऊन समजा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या जागेवर तुम्ही असं गेला की तिथं तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, म्हणजे तुमच्या कमवलेल्या पैशातून काय करायचं, टॅक्स द्यायचा आहे, बँकेला द्यायचा असेल, सरकारला द्यायचा असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मग संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे पैसे नसतील तर मग मी कर्ज काढलं पाहिजे, मग बँकेकडून कर्ज घ्यायचं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या गेम मधून आपल्याला विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यानंतर अकाउंटिंग एस्केप रूम नावाचा एक खेळ आहे, तो पण अकाउंटन्सी मध्ये आपल्याला घेता येऊ शकतो. की जसं आपण एखाद्या सिनेमामध्ये बघितलेलं असेल मला की पझल जशी त्याच्यासमोर सादर केली जाते, 2-3 खोल्या आहेत, प्रत्येक खोलीमध्ये जा, तिथलं ते कोड सोडवा, त्याच्यातून जो अंक येईल तो पहिला अंक असेल, दुसऱ्या खोलीचा तिथं अकाउंटची कोडे सोडवा, चुकीचा ताळेबंदीला आहे त्याला दुरुस्त करा, मग येणारं उत्तर त्याच्यातला लास्ट अंक हा दुसरा असेल, मग तिसऱ्या रूम मध्ये जा, परत तिथं एखादा कोड आहे आणि तिथं तुला ते सोडवायचं आहे, त्याचे मधले दोन अंक हे शेवटचे 4 अंक असतील. अशा पद्धतीने त्याला वेगवेगळे क्ल्यू द्यायचे आणि क्ल्यू पण द्यायचे आणि प्लस काय करायचं, चुकीच्या बॅलन्स शीट पण द्यायचे आहेत की जे त्याला दुरुस्त केल्याशिवाय तो नंबर मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं अकाउंटिंग एस्केप रूम नावाचा एक खेळ आहे, तो इथं आपल्याला अकाउंट किंवा कॉमर्ससाठी घेता येतो. त्यानंतर विज्ञान शाखेकडे आपण जाऊया. विज्ञान शाखेमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहेत ते खेळ आपल्याला घेता येतात. उदाहरणार्थ काही गोष्टी बघा, पहिला आहे वैज्ञानिक साखळी, म्हणजे चेन ज्याला आपण म्हणतो, सायंटिफिक चेन तयार करण्याचं काम जे आहे, तर अशा प्रकारचा एक खेळ आपण इथं विद्यार्थ्यांच्या समोर घेऊ शकतो की जिथं तुम्ही फळ्यावर किंवा तुमच्याकडं एलसीडी प्रोजेक्टर असेल तर एलसीडीवर काय करू शकता, एखादं सूत्र असेल वैज्ञानिक, एखादा शब्द असेल, एखादी प्रक्रिया असेल तर ती विद्यार्थ्यांच्या समोर मांडू शकता. आणि ती प्रक्रिया कशी घडते त्याचं एक वाक्य काय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे, समोरच्या गटाने किंवा त्या विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. आणि मग ते एक वाक्य जसं ते विद्यार्थी सांगत जातील मग त्या प्रक्रियेला ते योग्य असेल तर ते ऍक्सेप्ट केलं जाईल, चुकीचं असेल तर तो विद्यार्थी बाद होईल. म्हणजे अशा पद्धतीनं मग तो जो ती जी प्रक्रिया आहे किंवा सूत्र आहे किंवा फॉर्म्युला जे काही समोर आपण विद्यार्थ्यांच्या समोर मांडलंय त्या संदर्भात विद्यार्थी विचार करून ते उत्तर आपल्याला सांगतील आणि ती चेन जी आहे ती चेन आपली इथं तयार होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हा एक खेळ आहे वैज्ञानिक साखळी नावाचा. पुढचा आहे सायन्स क्विज किंवा ट्रिव्हिया नावाचे काही ऍप्स, जसं मगाशी मी तुम्हाला म्हणलं. पण आता आपल्याला 4 वाजून गेलेले आहेत आणि पुढे सेशन आहे, त्यामुळं आता मी त्याच्याकडे जात नाही, तर तुम्हाला ते सांगतो की गेम कशी घ्यायची. तर माझे वेग राऊंड नावाचे ऍप डाउनलोड सांगितलंय, त्याच्यावर आपण जाऊन स्वतःच्या क्विज जे आहेत त्या क्विज तयार करू शकतो. आणि त्या क्विज मुलांना जसं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आहे ते प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देऊ शकतो. कदाचित काहूट नावाची गेम तुम्हाला सर्वांना
माहिती असेल. विजिज नावाची गेम आहे, ती पण कदाचित तुम्ही कधीतरी मोबाईल ॲपमध्ये कोरोना काळामध्ये वापरली असेल किंवा कोरोना काळामध्ये अनेक क्विजचे ॲप आपण वापरलेले आहेत. तशा पद्धतीचे हे सायन्स क्विज घेण्यासाठी काही ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्यांचा उपयोग करून तुम्ही खेळ जो आहे तो खेळ इथं घेऊ शकता. व्हर्च्युअल लॅब गेम नावाची गेम आहे किंवा खेळ आहे की जिथं काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर ती उपकरणं वापरत असताना कधी कधी अपघात होण्याची शक्यता असते. काय जास्त म्हणजे रिस्की काही प्रयोग असतील तर असे प्रयोग डायरेक्ट त्यांना करायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने ते व्हर्च्युअल लॅबमध्ये जर आपण घेऊन गेलो आणि तो व्हर्च्युअल लॅबमध्ये जाऊन हे अगोदर त्याला प्रयोग करायला लावले तर होणारे अपघात आपले तिथं टळू शकतात. आणि त्याचबरोबर काही साहित्य आपलं फार महागात असतं, कधी तुटलं फुटलं तर ते आपल्याला परत घेणं अशक्य असतं. अशा वेळेस पण आपल्याला त्या गेमचा उपयोग करून तो एखादा प्रयोग कसा करायचा हे ऑनलाईन आपल्याला त्या आभासी जगामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकतो. मग ती गेम उघडल्यानंतर एक अवतार आपल्या समोर येतो, तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. मग अवतार सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो लॅम्प मधला कोट गाठला पाहिजे किंवा तो चष्मा गाठलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला त्या गेम मध्ये एंट्री मिळत नाही. म्हणजे जसं सिक्युरिटी ऑप्शन ज्याला आपण म्हणतो, ते सिक्युरिटी ऑप्शन तुम्ही घेतल्याशिवाय त्या गेम मध्ये एंट्री तुम्हाला करता येणार नाही. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर मग कुठल्या प्रकारचे तुमचे ते असतील किंवा काय जे मुलावे आहेत तुमच्या समोर ठेवलेले आहेत, मग कशात काय मिसळायचं, चुकीची गोष्ट तुम्ही चुकीमध्ये मिसळली की तिथं स्फोट झाल्यासारखं पण त्या स्क्रीनवर आपल्याला दिसतं, धूर जाळ निघायला आपल्याला दिसतो. आणि मग तिथं तुम्ही काय चुकला हे आपल्याला तिथं ऑनलाईन सांगितलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं काही व्हर्च्युअल लॅब गेम्स आहेत की ज्या गेमचा उपयोग करून एखादा प्रयोग आपण चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो हे त्या गेमच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शिकवता येईल. तर 3D मॉडेलिंग आणि कोडिंग पझल वेगवेगळे आहेत की जिथं मॉडेल्सचा उपयोग करून आपल्याला एखादी गोष्ट प्राण्याचा सांगाडा असेल, मानवी शरीराचा सांगाडा असेल, त्या गोष्टी कशा बायोलॉजीमध्ये म्हणजे जीवशास्त्रामध्ये आपल्याला जुळवता येऊ शकतात. आणि त्या माध्यमातून DNA किंवा म्हणलं की DNA ची रचना समजून घेण्यासाठी डिजिटल कोड आपल्याला सोडता येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं काही हे वेगवेगळ्या विषयातली उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं इथे सादर करण्याचा केलं आहे. मग हे खेळ जे आहेत हे खेळ वर्गामध्ये वापरत असताना आपण कशा पद्धतीनं वापरले पाहिजेत. तर पहिली गोष्ट आहे चूज रिलेव्हंट गेम, म्हणजे माझ्या आशयाला अनुसरून मला कुठला खेळ घ्यायचा आहे हे पहिलं ठरवलं शिक्षकाचं काम आहे. सगळेच खेळ मी काय खेळू शकत नाही, माझा आशय काय आहे आणि त्या आशयाला अनुसरून मी कुठला खेळ घेऊ शकतो ते ठरवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पुढचा आहे बघा सेट क्लिअर गोल्स, म्हणजे त्या खेळाच्या माध्यमातून माझं काय ध्येय आहे, काय उद्दिष्ट आहे, विद्यार्थ्यांना काय आलं पाहिजे, त्याला कुठलं लर्निंग करायचं आहे हे ठरवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर इनकॉर्पोरेट टेक्नॉलॉजी, म्हणजे कदाचित तंत्रज्ञानाचा उपयोग मला त्याच्यामध्ये करायचा असेल तर तुम्ही ते पण तुम्हाला ठरवावं लागेल. मॉनिटर प्रोग्रेस, खेळ खेळत असताना विद्यार्थ्यांची प्रगती कशी चालू आहे हे तुम्हाला तिथं बघणं गरजेचं आहे. आणि शेवटी आहे एन्करेज कोलॅबोरेशन, म्हणजे खेळ खेळत असताना तो एकट्याचा आहे, गटाचा आहे, सहकार्याच्या माध्यमातून तो खेळायचा आहे. त्याच्यामुळं सामाजिक कौशल्य जी मगाशी आपण उल्लेख केला ती सगळी कौशल्य विद्यार्थ्यांना शिकता आली पाहिजे, म्हणून कोलॅबोरेशन होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. खेळ खेळत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. काय, गटाची रचना करणं, म्हणजे गटाची रचना गट निवडावा लागते, कारण गटाच्या माध्यमातून आपण जेव्हा खेळ घेतो तेव्हा गट तयार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गट तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्या प्रकारचे विद्यार्थी त्या गटांमध्ये आले पाहिजे. सगळे हुशार एका बाजूला, सगळे ढळ एका बाजूला असं करून चालणार नाही. मिक्सिंग ग्रुप आपल्याला इथं तयार केला पाहिजे. नियोजन, म्हणजे तुम्हाला किती काळासाठी किती वेळासाठी हा खेळ घ्यायचा आहे ते पण ठरवलं जाणं गरजेचं आहे. प्रोत्साहन दिलं पाहिजे, म्हणजे खेळ जिंकणाऱ्या व्यक्तीला तुम्ही रिवॉर्ड्स दिले पाहिजे किंवा जसं पेन बक्षीस दिला पाहिजे किंवा आणखी कुठल्या तरी गोष्टी तुम्ही त्याला मोटिवेट करू शकता. स्टॉप वॉचचा उपयोग करा, म्हणजे तो ठराविक वेळेतच ती गेम आपल्याला संपवायची असेल तर किंवा विद्यार्थ्यांना विचार करून उत्तर सांगायला ठराविक वेळ द्यायचा असेल तर स्टॉप वॉचचा उपयोग तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आधीच सांगा की तुमच्याकडे एवढाच वेळ आहे, म्हणजे 7 सेकंदात किंवा 1 मिनिटात तुम्हाला काय करायचं उत्तर सांगायचं आहे. नियम आधीच फळ्यावर लिहून ठेवा, म्हणजे सारखं दरवेळेस नियम सांगण्यापेक्षा त्या खेळाचे जे नियम असतील ते काय करा अगोदरच विद्यार्थ्यांना सांगा. कायमस्वरूपी गट तयार ठेवा, म्हणजे समजा वर्षातून मला सारखीच महिन्यात एकदा दोनदा हे खेळ घ्यायचे असतील तर प्रत्येक वेळेस मी
सारखा गट तयार करत बसायचं नाही. सुरुवातीलाच एकदा गट तयार करायचे, त्याला ABCD काय काही नाव देऊन टाकायचे आणि मग प्रत्येक वेळेस जेव्हा गेम येणार आहे तेव्हा त्या गटांना लगेच तयार व्हायला सांगायचं. त्यानंतर साहित्याची पूर्वतयारी म्हणजे खेळ खेळत असताना त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्याची तयारी करणं ही शिक्षकाची जबाबदारी आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी गुंतवून ठेवा. म्हणजे वर्गातले जे गट वेगवेगळे केले आहेत गटाच्या माध्यमातून आपण जर हे खेळ घेतले तर सगळे विद्यार्थी at time गुंततील, कुठलाही विद्यार्थी पाठीमागे राहणार नाही आणि त्याचं लर्निंग जे आहे ते राहणार नाही. त्याच्यानंतर हे काही फायदे आहेत बघा खेळ आधारित अध्ययनाचे. तर एंगेजमेंट आपल्याला वाढवता येऊ शकते, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आपल्याला त्याच्यामध्ये आणता येऊ शकतात, कोलॅबोरेशन अँड सोशल स्किल्स आपल्याला त्याच्यामध्ये आणता येऊ शकतात, रिटेन्शन अँड मेमरी म्हणजे दीर्घकाळ तो आशय त्या विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये राहू शकतो आणि इन्स्टंट फीडबॅक म्हणजे खेळ खेळत असताना लगेच त्याला आपल्याला काय करायचं फीडबॅक द्यायचा आहे. त्या फीडबॅकच्या माध्यमातून तो शिकला बरोबर आहे का नाही सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना समजू शकतात. त्यानंतर काही तोटे पण आहेत या खेळाचे. काय आहेत तर वेळेचे नियोजन कठीण म्हणजे किती वेळेसाठी हा खेळ घ्यायचा हे फार महत्वाचं आहे. खेळ अगदी 5 मिनिटापासून 2-2 तासापर्यंत चालणार आहे. मग तुम्हाला वर्गात किती वेळासाठी हा खेळ घ्यायचा आहे ते महत्वाचं आहे. कारण खेळ तयार करणं आशयाला अनुसरून खेळ तयार करणं आणि तो वर्गात घेणं याच्यासाठी वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे आणि म्हणून सगळ्याच आशयाला आपल्याला ही गोष्ट लागू करता येणार नाही. वर्गातील गोंधळ आणि बेशिस्त म्हणजे बऱ्याच वेळेला खेळ खेळायचं म्हणजे की गोंधळ गडबड होणार आहे आणि मग वर्गातली थोडी शिस्त बिघडू शकते की ज्याचा त्रास दुसऱ्याला होऊ शकतो. फक्त जिंकण्यावर भर म्हणजे बऱ्याच वेळेला काही गटातले विद्यार्थी असे असतात की मला जिंकायचंच आहे काही पण तो खेळ जिंकायचा आहे. म्हणजे इथं मी जसं सुरुवातीला सांगितलं की जिंकणं फार महत्वाचं नाही, खेळ फार महत्वाचं नाही, त्या खेळातून मला काय शिकायचं आहे हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे हरणं जिंकणं ही प्रक्रिया चालू राहणार आहे. पण काही विद्यार्थी कदाचित तसं करू शकतात म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. सर्व घटकांसाठी उपयुक्त नाही, सगळ्याच अभ्यासक्रमाला आपल्याला हे लागू होत नाही. साधने आणि खर्चाची मर्यादा म्हणजे यासाठी लागणारी साधने जी आहेत ती साधने आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजेत आणि खर्च पण आपल्याला इकडे अपेक्षित आहे. त्यानंतर शिक्षकाची भूमिका काय आहे बघा, खेळाचा नियोजनकार असला पाहिजे म्हणजे कोणता खेळ मला घ्यायचा आहे त्याचं नियोजन मला करता आलं पाहिजे. सुलभीकरण फॅसिलिटेटर म्हणजे आपली भूमिका इथे काय शिकवायचं नाही, त्याला फॅसिलिटेट करायचं आहे, फक्त सुविधा पुरवायचं काम करायचं आहे. वेळ आणि शिस्तीचे नियंत्रण म्हणजे मला वेळ शिस्त बिघडणार आहे थोडंसं नियंत्रण करण्याचं काम करायचं आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त आपल्याला इथे वाढवायचा आहे, फीडबॅक द्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं ही गोष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांची. आता विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे तर सक्रिय सहभाग घेणे म्हणजे प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने सक्रिय सहभाग घेतलाच पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे. समस्या निराकरण म्हणजे त्या खेळाच्या माध्यमातून जो काही प्रॉब्लेम काही समस्या माझ्यासमोर मांडली ती सगळ्यांनी मिळून सोडवायची आहे ही जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. संघटक आहे, सहकार्य आहे म्हणजे खेळ खेळताना मला एकट्याला खेळायचं नाही, सगळ्याला बरोबर घेऊन खेळायचं आहे. तेव्हा संघटन करणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि स्वयं नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजे गटातला एकही विद्यार्थी खेळापासून बाजूला राहता कामा नये ही गोष्ट इथं महत्वाची आहे. प्रत्येकानं त्या खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे, त्यासाठी स्वयं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि याचं मूल्यमापन कसं करायचं तर वेगवेगळ्या प्रकारच्या रुब्रिक्स आपण तयार करू शकतो. इथे 4 दिल्या. खेळ आधारित अध्ययनाचं मूल्यमापन करत असताना तिथं खेळाचं मूल्यमापन करायचं नाही, विद्यार्थ्याच्या अध्ययनाचं मूल्यमापन करायचं हे लक्षात ठेवायचं. विद्यार्थ्याच्या अध्ययनाचं मूल्यमापन करायचं आणि हे मूल्यमापन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे रुब्रिक्स तुम्ही बनवू शकता. मग त्याला कमीत कमी 5 जास्तीत जास्त 10 मार्क कशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. मग उत्कृष्ट झाला, उत्तम झाला, चांगला झाला, साधा झाला त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग सिस्टीम करू शकता. तिथं विद्यार्थ्यांचा नंबर आहे, त्याचा रोल नंबर आहे, त्याचं नाव आहे, 4-5 मुद्दे दिले त्यानंतर प्रत्येक मुद्द्याला 5-5 मार्क धरले तर कुणाला किती मार्क्स पडले म्हणजे वैयक्तिक आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो. डिजिटल बॅचेस किंवा रिवॉर्ड्स आपण देऊ शकतो म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही ऑनलाईन गेम्स खेळवला तर ऑलरेडी तिथं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. स्वयं मूल्यमापन सेल्फ पीअर असेसमेंट असं म्हटलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना एक चिठ्ठी द्यायची आहे आणि त्या चिठ्ठीवर त्याला सांगायचं आहे की तुझ्या बरोबर असणारे जे खेळाडू होते ते कशा पद्धतीने खेळले तुझ्या गटातले सगळ्यात एका दुसऱ्याच मूल्यमापन करायचं म्हणजे स्वतःच मूल्यमापन करायचं नाही.
माझ्याबरोबर दुसरा व्यक्ती होता, विद्यार्थी होता, त्याचं मूल्यमापन करायचं आहे. तो कसा खेळला, तो चिडला का, किंवा त्यानं कशा पद्धतीने तो खेळ केला, हे मूल्यमापन केलं तर एकमेकाच्या चुका ज्या आहेत त्या तिथं लक्षात येऊ शकतात. आणि 7+ विद्यार्थी असतील, म्हणजे वर्ग मोठा असेल तर कशा पद्धतीने त्याचं मूल्यमापन करायचं, तर वैयक्तिक गुणांऐवजी इथं गटाला गुणांकन करायचं. म्हणजे गटाला गुण द्यायचे, व्यक्तिगत गुणाला गुण द्यायचे ना. लीडर बोर्ड तयार करायचा, पहिला गट कुठला, दुसरा गट कुठला, तिसरा गट कुठला, अशा पद्धतीने लीडर बोर्ड आपण तयार करू शकतो. गुगल फॉर्मचा उपयोग करू शकतो, म्हणजे गुगल फॉर्म तयार करून त्या माध्यमातून प्रश्नावली तयार करू शकता, विद्यार्थ्यांना मोबाईलवर पाठवू शकता आणि ती विद्यार्थ्यांनी भरल्यानंतर त्या माध्यमातून तुम्हाला त्याचं मूल्यांकन करता येईल. तर अशा पद्धतीनं आता हे पुढचा भाग मी घेत नाही, कारण अजून परत 15 मिनिट जातील. पुढचे रिसोर्स पर्सन थांबलेले आहेत पुढे, त्यामुळं एरीपीचा त्याला कसा संबंध आहे हे पण घेतलं तुम्ही, पण आता तेवढा वेळ नाही, कारण फोटोग्राफीमध्ये आपल्याला थोडा जास्त वेळ गेला. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहेत ते खेळ आपल्याला घेता येऊ शकतात. काही उदाहरणं मी इथं तुमच्या समोर ठेवलेली आहेत. तुम्ही इंटरनेटवर गेला तर भरपूर गोष्टी तुम्हाला तिथे सापडतील. कुठला खेळ कुणाला उपयोगी आहे, कसा खेळायचा, त्याच्या स्टेप्स कुठल्या आहेत, किती वेळासाठी घ्यायचा, कुणाची कुठली भूमिका आहे, अगदी डिटेल प्लॅन तुम्हाला सगळा त्या इंटरनेटवर मिळेल. आणि मूल्यमापन पण त्याचं कसं करायचं हे पण मिळेल. म्हणजे तुम्ही जरी मग एखादा विषय चुकून माझ्याकडून इथे राहिलेला असेल, उदाहरणार्थ कॉम्प्युटर सारखे विषय आहे की इथं माझ्याकडून आले नाही, तर तुम्ही इंटरनेटवर जावा आणि इंटरनेटवर जाऊन तिथं त्या गोष्टी तुम्ही बघू शकता आणि घेऊ शकता. ते ॲप तुम्ही त्या ॲपवर गेम घेणार होतो, पण आता वेळ आपल्याकडे आहे ना, उद्या जर वेळ आपण उद्याच्या मला या ठिकाणी दिलेला विषय माझ्या पद्धतीनं मी इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.